पुण्यामध्ये सारथी संस्थेच्या कार्यक्रमामध्ये नाराजी नाट्य। अभिमन्यू पवार यांनी मराठा समाजाचा कार्यक्रम असल्याने पहिल्या रांगेत बसू दिलं नाही। मेधा कुलकर्णी यांचा आरोप, तर जातीचा उल्लेख केला नसल्याचं अभिमन्यू पवार यांचं उत्तर। केंद्रीय मंत्रिमंडळामधील फेरबदलांच्या चर्चा पूर्ण, लवकरच नव्या मंत्र्यांच्या नावाची घोषणा। शिवसेनेमधील फुटीर 6 खासदारांपैकी एकाला राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता। केतन अग्रवालला टक्कल असल्यामुळे सियाचा लग्नासाठी नकार, तर 3 वेळा हत्येचा प्रयत्न अयशस्वी। अंतिम धक्का कुणी दिला, यावरून सिया आणि चेतन यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप। केतन अग्रवालच्या वडिलांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। केतनला न्याय मिळावा, मुख्यमंत्र्यांकडे विशाल अग्रवाल यांची मागणी। ऑपरेशन टायगरच्या नंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा भूकंपाची शक्यता। 4 आमदारांनी शिंदेंची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। 12 जण सोबत असल्याचा देखील दावा केल्याची चर्चा। दिलगिरी व्यक्त करतानाही संजय दिना पाटील यांची मुजोरी कायम। पत्रकारांवरच पुन्हा खापर फोडलं, तर संजय दिना पाटील यांच्याकडच्या वाहनावरून संदीप देशपांडे यांचे गंभीर आरोप। राम मंदिरामधल्या कोट्यवधींच्या देणगी चोरीच्या प्रकरणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि महासचिवांचा राजीनामा। नैतिकतेच्या आधारावरती अनिल मिश्र आणि चंपत राय यांचा राजीनामा। राम मंदिरासाठी ठाकरेंनी दिलेली 4 किलो चांदीची वीट गायब। संजय राऊत यांचा आरोप, उद्धव ठाकरेंनी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विटा दान केल्या, त्याची अजूनही पावती मिळाली नसल्याचा संजय राऊत यांचा दावा।